काय बोलायचंय? प्रत्येकाच्या वाढदिवसाला कपल डान्स होतो. तो आज नाना नानी कपल डान्स करणार आहेत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल म्हणेरे फॅमिली फन ब्लॉग्स मध्ये. आणि आज आपण परत भेटण्याचं कारण आहे सागरदाच्या मुलाचा बारसा. येस. सो आता आपण भेटूया सागर दादाला आणि त्याच्या आपण काही क्वेश्चन्स विचारू आणि आजचं पुढचं दिवसाचा प्रोग्राम बघूया. तर दादा, आजचा कार्यक्रम कसा असणार आहे आणि काय असणार आहे नक्की कार्यक्रम? आपल्या बाबूला 12 दिवस झालेला बारसा आहे. तर पूर्ण फॅमिली आता येणार आहे. संध्याकाळचा बारसा आहे. नामकरण सोहळा पण होणार आहे. तर फुल एन्जॉयमेंट होणार आहे आणि मजेशीर आणि खूप मस्त होणार आहे. ओके, सो आज आपण पूर्ण प्रोसेस बघूया. बारसं कसं करतात आपल्या ह्याच्यात, आपण कसे एन्जॉय करतो, सगळी मजा बघूया. तर बारशासाठी आपले पाहुणे फॅमिली मेंबर्स जमा झालेले आहेत. त्यात मनोहर नाना आहेत आणि सुधाकर नाना आहेत. तर मनोहर नाना, कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला खूप आनंद झालेला आहे, कारण आमच्या घरात फॅमिली वाढलेली आहे. कारण पहिले ते 2 होते, त्याच्यामध्ये अजून एक भट पडली. त्याच्यामुळे खूप खूप आनंद झाले आहे. कारण आज चांगला दिवस आहे, अक्षय तृतीया आहे, पण त्याच दिवशी आम्ही बारसा ठेवलेला आहे. त्याच्यामुळे खूपच आनंद झालेला आहे. सुधाकर नाना, तुम्हाला काय बोलायचंय? मगाशी बोलले तर होते. ठीक आहे. सो त्याचप्रमाणे आपल्या नानी पण जमलेल्या आहेत. नानी, आज आम्ही इथे सागरला आणि कविताला 3रा मुलगा झालाय. त्या निमित्ताने आम्ही बारशाला आलोय आणि आज यात्रा पण आहे. तर दोन्ही कार्यक्रम एकत्र होणार आहे. सगळी फॅमिली एकत्र जमणार आहे. खूप एन्जॉय करणार आहे आम्ही. आता मुलाची आजी आई आज आमच्या नातवाचा बारसा आहे. लक्ष्मीनारायणाची जत्रा पण आहे. खूप आनंद झाले. तो आता डेकोरेशनची तयारी सुरू आहे. बलूनचं डेकोरेशन आहे, प्लस फ्लावर्सचं काही डेकोरेशन आहे. हाय दीदी, नानी. सो आता सध्या डेकोरेशनची सुरुवात आहे. तर कसं डेकोरेशन करतो ते बघूया आपण पुढे. डेकोरेशन करून तुम्हाला दाखवते कशी करते. हे बघा, यो असा डेकोरेशन करते फोन बघून. आणि फुगा आणि ओ दादा आई आई हाय करा, हाय करा ना. हा, हे बघा, या काहीतरी बनवत घेतले. आमची मोठी मम्मी चाय पिते. दादा आणि आमचा यो छोटा बाबू, ही दिशा, ही नेहा. बाबूचा पप्पा आहे. हा, आता साफ करायला मग आता थोड्या वेळात खूप सारी मजा येणार आहे. सो तुम्ही बघू शकता. पुढच्या व्लॉगमध्ये भरपूर मजा येणार आहे. सो फायनल काही डेकोरेशनच्या गोष्टी बाकी होत्या. त्याचं एक लुक. सो ह्यासोबत दादा, सागर दादा, शुभम दादा
आणि बाकीच्या गोष्टी. मग नाना नानी बाबूचा पाळणा सजवत आहेत. तुमचा म्हणजे तो माहिती नाही. पालना जितकं पाहिजे त्याच जागेवर स्पेशल वहिनीच्या हातचं जेवण. पनीर चिल्ली बनवले, काबुली चण्याची भाजी बनवले आणि भाकरी. येस, सगळ्यांनी या जेवायला. दिस इज द मॅन ऑफ द हाऊस, सागर दादा. या आत्या आहेत. येस, या आत्या आहेत बाबूच्या. बाळाच्या बाबांना करा हो फोन, जो बाळा जो जो रे जो. बाळाच्या बाबांना करा हो फोन, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी मिळताच फोन, बाळाचे बाबा आले धावून. बाळाचे बाबा आले धावून. हर्षले पाहून बाळाचे वदन, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी आली बाळाची आजी, म्हणे पूर्ण झाली इच्छा ही माझी. म्हणे पूर्ण झाली इच्छा ही माझी. मम नातवाची झाले मी आजी, जो बाळा जो जो रे जो. मम नातवाची झाले मी आजी, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी आले आजोबा, म्हणती प्रसन्न झाले खंडोबा. म्हणती प्रसन्न झाले खंडोबा. बाळाची नीट काळजी घ्या आता, जो बाळा जो जो रे जो. बाळाची नीट काळजी घ्या आता, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी आले बाळाचे काका, म्हणती गोंधळ करू नका. म्हणती गोंधळ करू नका. झोपला आहे पाण्यात ताना, जो बाळा जो जो रे जो. झोपला आहे पाण्यात ताना, जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी आली आत्या बाळाची, म्हणती दादा वहिनी किती भाग्याची. म्हणती दादा वहिनी किती भाग्याची. दीर्घायु करी ईश्वर बाळाशी, जो बाळा जो जो रे जो. दीर्घायु करी ईश्वर बाळाशी, जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी म्हणतो मामा, उपकार तुझे बहुत रामा. उपकार तुझे बहुत रामा. विनासाया जावई दिला रे आम्हा, जो बाळा जो जो रे जो. विनासाया जावई दिला रे आम्हा, जो बाळा जो जो रे जो. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता. तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा.
गाईज आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे बारशाचं आणि आता सगळे जेवायला बसलं आहे. तुम्ही तुम्हाला लागतो कोणतं जेवण आता आपलं दादा पण जेवण वाढतं तो पाहू. आणि ये घरची पाहुणी पहिल्या पंक्तीला आलेत. 8चा कार्यक्रम आणि आलेत 10:30 वाजता. तुम्ही एक झालं काय झालं? बरोबर गुड. तुम्ही या परत तुमचे वेळे सांगतो मी. नानी आत्या ओके. ते आमच्या नानी ज्या नेहमी असतात पहिल्या याला, आज पण त्या मेन कार्यक्रमाला नव्हत्या. आम्हाला खूप वाईट वाटलं, तुम्ही खूप लेट आल्या. पाहुणी नेहमी येतात, बारसा नेहमी होते का सांगा मला. नाही का आमचीच मम्मी आता काय बोलू. सो थँक्यू सो मच. तुमची अशीच उपस्थिती राहू द्या प्रत्येक वेळेस. आपले गणेश दादा पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये आलेले आहेत. सो इट वॉज ऑल अबाउट टू नाईट. अजून थोडंसं सेलिब्रेशन, थोडंसं काही सरप्राईजेस बाकी आहेत जे तुम्हाला नंतर बघायला मिळणार आहेत. स्पेशल केक फॉर नानाज बर्थडे. आणि या अजून जेवत आहेत. 1 तास झाला जेवतात अजून. एक लांबून आलेत ना पनवेलवरनं. 1 तास. सो दिस इज आवर फॅमिली फंक्शन. तुम्हाला वाटेल की किती मोठा उत्साह आणि किती माणसं आले आहेत, बट दिस इज ओनली मणेरे फॅमिली. वी आर ब्लेस्ड टू हॅव दिस काइंड ऑफ फॅमिली. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक वेळेस उपस्थित असतात ते. सो बारशासोबत आणि आपल्या जत्रेसोबत आज नानांचा वाढदिवस सुद्धा आहे. सो 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नाना. हॅपी बर्थडे टू यू. परंपरेप्रमाणे प्रत्येकाच्या वाढदिवसाला कपल डान्स होतो. सो आज नाना नानी कपल डान्स करणार आहेत. काय बोलतो दादा? कपल डान्स झालाच झालाच पाहिजे. मनेरी फॅमिली मध्ये कधी पण हा. जेव्हा बर्थडे असतो ना, तेव्हा नवरा बायको यांचा एक सुंदर असा गाणं होतो आणि त्याच्यावरती पूर्ण आज 5 आमच्या मिनिटं नाचतात. आज आमच्या चंदू भाऊचा बर्थडे आहे. Yes. आता ते दोघं जण कपल डान्स करणार. Yes. टाळ्याने म्हणून ते नाना नानी रेडी. हात पकडा हात. ये है मणेरे फैमिली की एनर्जी.
तुम्ही पाहिलं असेल की आजचा कार्यक्रम इट वॉज ऑसम आणि जितकी मंडळी आज तुम्ही पाहिली दॅट ओनली मनेरे फॅमिली, नो अदर गेस्ट, एव्हरीवन इज फ्रॉम मनेरे फॅमिली ओनली. आमचा छोटा कार्यक्रम पण भव्य दिव्य असतो म्हणून नावाचं रिलेटिव्ह भव्य. सो असेच आमचे कार्यक्रम असतात. खूप एन्जॉय करतो आम्ही, जसं तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. अजून पण आमच्या फॅमिलीची एनर्जी इतकी आहे. रात्रीचे 12 वाजलेत. नानी अजून पण जोश तसाच आहे ना. आमच्या आत्या सगळ्यात उत्साही. ओके, एकदम ओके. या मेरे शेर. फुल रात्रीचे 12 वाजलेत रात्रीचे, तरी पण तुम्ही एनर्जी फुल. आम्हाला कोणाची गरजच नाही लागत, म्हणजे फक्त फॅमिली आमची. लिटरली सकाळी 7 वाजल्यापासून सगळे मेहनत करतात. छोट्यात छोटी गोष्ट प्रत्येक जण त्याची तेवढीच काळजी घेतो, स्वतःचं असल्यासारखं मेहनत घेतात. आणि आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी पण सोबत आहेत. सो दिस इज वॉट वी हॅव अर्न आय गेस. सी ओईंग, से हाय. लहान मुलाचा पण उत्साह तेवढाच आहे. प्लस आजचे आपले उत्सव मूर्ती दादा. हा, काय म्हणताय? काय नाही, एकदम उत्तमरित्या सर्व झालेलं आहे. सर्व चांगल्या पद्धतीने सर्व आपली माणसं पण आलेली आणि सर्व आपले पाहुणे, घरातली मंडळी, काका काकू, नाना नानी, मामा मामी, आजी आजोबा सर्व आलेले आणि चांगल्या प्रकारे एक सहकार्य केलेलं आहे. आणि डान्स वगैरे फुल धमाल एन्जॉयमध्ये सर्व केलेलं आहे. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे, सर्व जेवून झालेले आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून आय गेस आदल्या दिवशीपासूनची जी मेहनत आहे चालू होती फुल. म्हणजे प्रत्येक जण त्याच बोलतात ना इंटेन्सिटीने काम करत होता, स्वतःचे बोलतात ना रिस्पॉन्सिबिलिटीज बघून. आणि आज ते म्हणजे कार्यक्रम पूर्ण झाल्यावर एकदम असं शांत बसल्यासारखं वाटतं. येस, बसल्यात. दादांची उद्या परीक्षा आहे. एक परीक्षा नाही, सॉरी, असाइनमेंट सबमिशन आहे ना, सबमिशन. बट स्टील ही इज हिअर. रात्रीचे 12 वाजलेत आणि उद्या सकाळी किती जायचं तुला? 6:30 वाजता निघायचं त्याला. बट स्टील आपल्या फॅमिलीसाठी मी मिस करणार आहे उद्या सकाळी जो प्रोग्राम सकाळचा होणार आहे. बट आपण तो ब्लॉग मध्ये नेहमी होत असतो. होत असतो. बट एक्झाम महत्वाचे आहेत. बट स्टील ही इज हिअर. सो थँक्यू भूमिक. असेच आपले पुढचे अजून नवीन नवीन ब्लॉग्स येणार आहेत. हो सॉरी, असेच अजून न्यू युनिक ब्लॉग्स वगैरे येणार आहेत. दीदी सगळ्यात जवळ राहतात, सगळ्यात जवळ. आणि किती वाजता आले? 10 वाजता. 10 वाजता आले ते. हा, आमच्या गावात जत्रा नाही. प्रत्येक जण तेवढीच मेहनत घेतो. सो वी आर थँकफुल फॉर हॅव्हिंग फॅमिली लाईक दिस. ह्याच्या पुढे असेच काही न्यू ब्लॉग्स येतील. आता हे तर जनरल ब्लॉग्स होते. सो वी आर लाईक चेंजिंग आवर अप्रोच टुवर्ड्स यूट्यूब. ते तुम्हाला दिसेल हळूहळू पुढे कसं असणार आहे. सो ह्या ब्लॉगसाठी खूप खूप थँक्यू. आतापर्यंत तुम्ही आहात आमच्यासोबत आणि ह्याच्या पुढे पण राहाल. तुम्हाला काय कोणता पार्ट आवडला, काय आवडला, प्लीज ते कमेंट करा, लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. दॅट्स इट. थँक्यू सो मच गाईज. विल सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.